काल आमच्या इथे दिवसभर पाऊस होता. सकाळी जो पाऊस चालू झाला ना तो संध्याकाळपर्यंत पाऊस होता आणि लाईट पण नव्हती. मग काय करायचं, झोपून राहिलो आम्ही. पाऊस पडत होता, लाईट नव्हती, काहीच नव्हतं. वातावरण एकदम शांत झालं होतं. मग जेवण खावणं झाली आणि झोपून गेलो. मग काय करणार, हो की नाही. आजकाल आहे ना, बाहेर कुठे जाताना आहे ना फार जपून जावं लागतं माहिती. कारण जी लोकल लोक असतात ना ती फार घातकी असतात. घातकी म्हणजे त्यांना सर्व तिथलं माहिती असतं की इथे कोण येतं, काय असतं ना. आणि आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो तिथे कधीच वाद करायचा नसतो बरं का. कोणाशीच वाद करायचा नसतो. तिथून आपण निघण्याचा प्रयत्न करायचा, सुरक्षित निघण्याचा. आपण गाडी चालवत असलो किंवा आपल्याबरोबर फॅमिली असली, आपण रस्त्याला असलो, एखाद्याने आपल्याला ओव्हरटेक केलं, एखाद्याने आपल्याला घाणशिवी दिली किंवा एखाद्याने आपल्याला काही केलं, तर आपण तिथून शांतपणे निघण्याचा प्रयत्न करायचा. हे माझं सर्वांना सांगणं आहे. कारण का बघा, लोकल लोक असतात ना, आपण जर एखाद्या परराज्यात गेलो, पर ठिकाणी गेलो, आपल्याला काही माहिती नसते की हा माणूस कोण आहे, तो माणूस कोण आहे, इथं काय वातावरण आहे, इथली लोकं कशी आहेत, काय आहेत, काहीच माहिती नसतं. त्यामुळं आपण काय करतो, आपण पण रागाच्या भरात एखाद्याला एखादा उद्धट शब्द बोलतो, परंतु त्या रागाचं इतकं म्हणजे वाईट परिणाम होतो आणि तो नंतर आपल्यालाच भोगावा लागतो. त्यामुळे डोकं नेहमी शांत ठेवायचं. बाहेर जाताना नेहमी डोक्यावर बर्फ ठेवूनच जायचं. कोणी काही बोलू दे, बोलायला आणि त्याला तो तिथेच राहील. आपल्याला तिथे काही मोठेपणा लहानपणा करायचा नाही की तो मोठा, त्याने मला असं बोलायला नाही पाहिजे. तो बोलला चला, आपण तिथून पटकन निघण्याचा प्रयत्न करायचा, है की नाही. आता कधी काय होतं, पुरुष माणसांमध्ये भांडणं लागतात नाही का, कुठल्या पण छोट्या मोठ्या गोष्टीवरून. एकाची चुकी असते, एकाची चुकी नसते, आणि ज्याची चुकी असते ना तोच शिरजोर करत असतो माहिती का. तर असंच असतं बघा. आता ते सोनम आणि राजा तिकडे गेले होते हिमाचल का शिलाँगला. तिथे कोणाशी तरी त्यांची छोटी मोठी वाद झाली. त्या वादाचं कदाचित रूपांतर त्यांचं खुनात झालं असेल आणि त्यांना किती मोठा त्रास सहन करावा लागतो. कधी पण कुठल्या पण ठिकाणी आपण गेलो ना तर आपल्या तोंडात साखर ठेवायची. कारण का आपल्याला तिथं 2च दिवस राहायचं असतं, आपल्याला तिथे काही कायमचं राहायचं नसतं. त्यामुळं त्या लोकल लोकांशी पंगा घ्यायचा नसतो कधी पण, नाही ते. मला तर हेच म्हणायचं. आणि हल्ली जग दुनिया फार बदललेली आहे बघा. त्यांचं किती मोठं नुकसान झालं. 10 दिवस झाले ते लग्न होऊन, आणि बायको आता सापडत नाही. माणूसाला त्यांनी मारून टाकला आणि बायकोला कुठं घेऊन गेले, तिचं अपहरण केलं का काय केलं काय माहिती. तरुण तठी मुलगी. त्यामुळं बाहेर जाताना जपून जा. मोठ्या माणसांना बरोबर घ्या. भले त्यांना तुम्ही दुसऱ्या म्हणजे तुमच्या शेजारच्या रूममध्ये ठेवा, पण त्यांची साथ असणं महत्त्वाचं आहे माहिती आहे. नवरा बायको लग्न झाले की दोघंच जातात. अरे पण तुम्हाला माहिती आहे का तिकडे कसे लोक आहेत, काय लोक आहेत, कधी तुम्ही गेलेले नसता. त्यामुळं माझं सर्वांना एकच सांगणं आहे की सांभाळून जा. पैसा गेला तर जाऊ द्या, दागिने गेले तर जाऊ द्या, पण तुमचा जीव किती महत्त्वाचा आहे आईवडिलांना, हो की नाही. तेव्हा प्रत्येकाने आपली काळजी घ्या आणि आपल्याबरोबर कोणीतरी मोठं माणूस घेऊन जा, म्हणजे ते तुमच्यावर देखरेख ठेवेल, तुम्हाला सांगेल वेळोवेळी की हे असं आहे ते तसं आहे. आणि काय होतं सांगू का, नवीन लग्न झालेल्या लोकांवर ना लोकांची फार नजर जाते, पटकन नजर जाते. कारण आपल्या महाराष्ट्रीयनमध्ये हिरवा चुडा असतो आणि तिकडे म्हणजे दुसऱ्या UP साईडला ते लाल रंगाचा चुडा घालतात. त्यामुळं पटकन ओळखायला की हे नवीन लग्न झालं. आणि मे महिना असल्यामुळे सर्वांना माहिती असतं इथे लग्न झालेलीच लोक येतात. त्यामुळं सावधान राहायचं प्रत्येकाने. धन्यवाद.